नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शिक्षण, आरोग्य, पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि सहकार्य करण्याबाबत भारत आणि कतार यांच्यात 7 महत्त्वपूर्ण करार. कतारमधल्या उद्योग धुरीणांना भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राज्यात एकही गरजू रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्री. माध्यमिक शालांत अर्थात 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या. वन्यजीव संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा पुनरुच्चार. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 17 जणांचा बळी, 47 जण जखमी. हरहुन्नरी अभिनेत्री सुलभा देशपांडे अनंतात विलीन. आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत जोकोविचचं पारडं जड. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारचे अमीर शेख तामीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतली. उभय नेत्यांच्या उपस्थितीत यावेळी 7 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. काळ्या पैशाला आळा बसावा तसंच दहशतवादाला आर्थिक पाठबळ मिळू नये यासाठी वित्तविषयक, गुप्तवार्ताविषयक कराराचा यामध्ये समावेश आहे. पायाभूत क्षेत्रात कतारकडून परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या करारासह शिक्षण, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, कौशल्य विकास क्षेत्रात सहकार्य आणि गुंतवणुकीबाबतही करार झाले. भारत आणि कतारच्या अधिकाऱ्यांनी उभय देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही नेत्यांनी बहुक्षेत्रीय भागीदारी आणि भारत कतार संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली. पंतप्रधानांनी याआधी दोहा इथे उद्योग जगतातल्या धोरणांची भेट घेऊन चर्चा केली. भारतामध्ये गुंतवणुकीच्या अमाप संधी उपलब्ध असल्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी उद्योगपतींना केलं. कृषी प्रक्रिया, रेल्वे आणि सौर ऊर्जा या क्षेत्रात कतार प्रामुख्यानं गुंतवणूक करू शकतो असं पंतप्रधानांनी सुचवलं. उद्योगपतींनी सांगितलेल्या अडचणींकडे लक्ष देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. पायाभूत सुविधा निर्माण करण्याला तसंच उत्पादन क्षेत्राला आपलं प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. आज संध्याकाळी त्यांनी कतारमध्ये असलेल्या भारतीयांशीही संवाद साधला. आपल्या सरकारनं केलेल्या विकास कामांमुळे जगाचं भारताबाबतचं आकर्षण वाढलं असून सन्मानजनक परिस्थिती निर्माण झाली. जागतिक मंदी आणि दुष्काळ असतानाही भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत वेगानं विकसित होत आहे असं ते म्हणाले. कतारच्या विकासामध्ये भारतीयांचा वाटा महत्त्वपूर्ण असून आता भारताच्या विकासातही आपण योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दुनिया की नजरों में एक आदर का स्थान, हर किसी का भारत के प्रति आकर्षण बढ़ा है, भारत के प्रति जिज्ञासा बढ़ी है. आपकी तरफ भी देखने का नजरिया किसी और देश के लोग मिलते होंगे तो बदला हुआ आप जरूर महसूस करते होंगे. कतार दौऱ्यानंतर पंतप्रधान आज स्वित्झर्लंडला रवाना झाले. त्यानंतर अमेरिका आणि मेक्सिकोलाही ते भेट देणार आहेत. राज्यात एकही गरजू रुग्ण उपचाराअभावी राहू नये असा शासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यवतमाळ इथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. यवतमाळ इथल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी शासनानं 150 कोटी रुपये मंजूर केले असून येत्या ऑगस्टपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलं. 210 खाटांच्या या रुग्णालयात 8 प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध असतील. राज्यातल्या गरजू रुग्णाला लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं भरवण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. अध्यक्षस्थानी महसूल राज्यमंत्री संजय राठोड होते. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार, आमदार तसंच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन केंद्राचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं.
आत्महत्याग्रस्त भागात वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन आणि स्थानिक प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. विदर्भ आणि मराठवाड्यात 15 वर्ष प्रलंबित असलेल्या शेती पंपाच्या 1 लाख वीज जोडण्या आणि मूलभूत सुविधा पुरवल्याची माहिती त्यांनी दिली. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि गरिबांना स्वावलंबी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांसाठी 25,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळालेले गुण मंडळाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध होतील आणि या गुणपत्रिकेची प्रिंटआउटही घेता येईल. या संकेतस्थळांचे पत्ते असे आहेत. माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, तपशीलवार गुणांचे शालेय अभिलेख आणि कल चाचणी अहवाल बुधवार म्हणजे 15 जूनला देण्यात येतील. विद्यार्थ्यांना ते आपापल्या माध्यमिक शाळेतून 15 जूनला दुपारी 3 वाजल्यापासून वितरित केले जातील. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत 7 जूनपासून 16 जूनपर्यंत राहील. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तसंच गुणसुधार योजनेअंतर्गत पुन्हा परीक्षेला बसण्यासाठी जुलै-ऑगस्ट 2016 आणि मार्च 2017 अशा 2 संधी उपलब्ध होतील. जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्र भरायचे असून याबाबतच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारख्या उपक्रमांमुळे रोजगाराला चालना मिळून त्याचा फायदा युवकांना होईल असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात भाजपाच्या महामेळाव्यात बोलत होते. सरकारच्या उपक्रमांसाठी जनतेच्या पाठिंब्याची गरज असल्याचं सांगून देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सरकारच्या खांद्याला खांदा भिडवून कार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी युवकांना केलं. कौशल्य विकास उपक्रमामुळे देशाची शक्ती वाढेल असंही ते म्हणाले. रोजगार निर्मितीसाठी आपण कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत. मात्र सध्या कृषी क्षेत्र विविध कारणांमुळे फायद्याचं राहिलेलं नसल्याचं लक्षात घेऊन कौशल्य विकासासारखे उपक्रम राबवून कृषी क्षेत्रावरचं रोजगार निर्मितीसाठीचं अवलंबित्व कमी करण्याचं धोरण राबवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. कौशल्य विकास उपक्रमाचा 20 लाख लोकांना फायदा झाल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांच्या स्किल इंडिया उपक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार प्रमोद महाजन कौशल्य विकास उपक्रम राबवत आहे. याविषयी जागृती करण्यासाठी पुण्यात आज हा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्र सरकारच्या जनधन आणि विमा योजनांची माहिती देणाऱ्या फिरत्या वाहनाचंही शहा यांनी उद्घाटन केलं. ज्यावेळी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल त्याचवेळी देशाचा विकास होईल हा विचार दीनदयाळ उपाध्याय यांनी देशाला दिला आहे. याच विचारांवरून भाजपा सरकारची वाटचाल सुरू आहे असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पुण्यात सांगितलं. विवेक प्रकाशनाच्या वतीनं आयोजित केलेल्या राष्ट्रद्रष्टा दीनदयाळ उपाध्याय या पुस्तकाचं प्रकाशन करताना ते बोलत होते. दीनदयाळजींनी मांडलेले विचार केवळ भारतालाच नव्हे तर देशासाठी प्रेरक ठरले आहेत असंही ते म्हणाले. दीनदयाळ उपाध्याय हे दूरदृष्टीचे आणि पर्यावरणाचा विचार करणारे नेते होते असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. अंत्योदय हे त्यांचं स्वप्न होतं असंही ते म्हणाले. या प्रकाशन सोहळ्याला पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक मंत्री आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा जनतेनं लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी केलं आहे. कर्णबधिर व्यक्तींना मोफत श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमात ते आज धुळ्यात बोलत होते. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात 1000 अपंग व्यक्तींची अपंगांसाठीच्या साहित्याची मागणी आली तर त्यांच्यासाठी येत्या 2 महिन्यात शिबिर आयोजित करण्यात येईल असंही ते म्हणाले. अपंगांचं मनोबल वाढवण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री मनसुखभाई वसावा यावेळी उपस्थित होते. दारिद्र्य रेषेखालील जनतेचा विकास साधण्यासाठी जनधन योजना, अटल पेन्शन योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकरी तसंच महिला सक्षमीकरणासाठी सरकारच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मौल्यवान अशा पर्यावरण संसाधनांचं रक्षण करण्यासाठी एकत्रित कृतीसाठी प्रतिज्ञाबद्ध होऊया असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला केलं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ट्विटरवरून दिलेल्या संदेशात त्यांनी पृथ्वी स्वच्छ आणि हरित राखण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान वन्यजीव संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.
आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जावडेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. पृथ्वीवरची वनराई वाढवण्याच्या दृष्टीनं आपलं मंत्रालय 200 शहरांमध्ये अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना राबवणार आहे असं त्यांनी सांगितलं. वन्यजीव संरक्षण ही यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना असल्याचं ते म्हणाले. वन्य प्राण्यांच्या अवयवांच्या बेकायदा व्यापाराला आळा घालण्यावर लक्ष केंद्रित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या अवयवांपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर आपण करणार नाही अशी शपथ प्रत्येकानं घेतली तर त्याला आपोआपच आळा बसेल असे ते म्हणाले. प्राण्यांची अवैध शिकार थांबवणं, प्राण्यांच्या शिकारीपासून निर्माण झालेल्या वस्तूंचा व्यापार न होऊ देणं आणि त्याचबरोबर वन्य प्राण्यांचं संरक्षण करून मानव आणि वन्य प्राणी यांचं सहअस्तित्व नीटपणाने कसं राहील यासाठी आज मी हा कार्यक्रम केला. एकेकाळी गिधाड हा सगळ्यात स्वच्छतेचं मोठं काम करायचे. 4 कोटी गिधाडं 10 वर्षामध्ये मरून त्याचे 4 लाख सुद्धा आता राहिले नाहीत आणि म्हणून त्याच्या पुनरुज्जीवनाचा गेले 15 वर्ष एक प्रकल्प सुरू आहे. त्यातली पहिली गिधाडं आम्ही 3 तारखेला आता हरियाणामध्ये सोडली हवेमध्ये. तो प्रयोग यशस्वी झालाय. आता पुन्हा आम्ही 10 वर्षात प्रयत्न करून गिधाडांचं पुन्हा पुनरुज्जीवन केलं हेही आम्ही करून दाखवू. आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण नाशिक जिल्ह्यातही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नाशिकचे जिल्हाधिकारी जी राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी गोदावरी नदीच्या पात्रापासून सुरू झालेली ही मोहीम सर्व शासकीय ठिकाणं, सार्वजनिक स्थळं अशा एकूण 1300 ठिकाणी राबवण्यात आली. गोदावरी पात्रात सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेला नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते. नाशिकमधल्या सर्वात मोठ्या तलावाची 300 कार्यकर्त्यांनी एका तासात स्वच्छता केली. निसर्गाच्या समतोलावर मानवाचं अस्तित्व अवलंबून आहे. वृक्ष संवर्धन करणं आणि वनसंपदेचं रक्षण करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे हा संदेश देण्यासाठी बुलडाणा इथेही आज सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्यावरण ग्रुपच्या वतीनं यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. शहराजवळच्या पडीक जागेवर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय या पर्यावरण ग्रुपनं घेतला आहे. जागतिक पर्यावरण दिन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त मैत्री संस्थेच्या वतीनं आज राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या भौतिक विकासाच्या प्रक्रियेतही पर्यावरणीय संतुलनासाठी विविध पातळ्यांवर होत असलेले प्रयत्न आणि पर्यावरणीय स्थितीचं वस्तुनिष्ठ विवेचन करणं आजच्या जागतिक पर्यावरण दिनी महत्त्वाचं ठरतं. याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी पर्यावरण अभ्यासक प्रशांत महाजन आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आज आपण बघतोय की आज जागतिक पर्यावरण दिन आहे. संपूर्ण जगात तो आज साजरा केला गेला म्हणजे वनांचं आणि पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी. इव्हन संयुक्त राष्ट्र महासंघाचे अध्यक्ष बान की मून यांनी सुद्धा आज आपल्याला संदेश दिला की आपापसातले मतभेद विसरून आपण पुढच्या पिढीसाठी एकत्रित काम करूया. तर हा पण खूप संदेश महत्त्वाचा आहे. आज आपल्याला अनेक जणांनी तसे संदेशही दिले. पण पर्यावरणाचा समतोल ढळतोय म्हणजे नेमकं काय होतंय सध्याच्या काळात? पर्यावरण हे पृथ्वीच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर हे सतत बदलत गेलेला आहे. पण हा जो बदल आहे हा बदल घडायला जवळजवळ हजारो वर्ष लागलेली आहेत. पण गेल्या 100 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर हे बदल खूप गतीनं घडलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर पृथ्वीच्या इतिहासामध्ये कधीही कार्बनचं प्रमाण हे 300 पार्ट पर मिलियन इतकं गेलं नव्हतं. ते आता जवळजवळ 400च्या वरती गेलेलं आहे. हा पर्यावरण समतोल ढळण्यामागचा किंवा त्याचा हा एक निकष आहे. नद्या, तलावं जी प्रदूषित नव्हती पण औद्योगिकरणामुळे आज ती प्रदूषित झालेली आहेत. भारतामधल्या जवळजवळ 70% नद्या, तलावं ही प्रदूषित झालेली आहेत. पर्यावरण समतोल ढळण्यामागचं हा एक त्याचं उदाहरण आहे. गिधाडासारखा पक्षी ह्या गेल्या 20-25 वर्षात नामशेष होण्याच्या मार्गावर आलेला आहे. जे पृथ्वीच्या इतिहासामध्ये इतक्या जलद गतीनं कोणताही सजीव गायब झाला नव्हता. पर्यावरण समतोल ढळण्याचा हा एक उदाहरण आहे. तर पर्यावरण म्हटलं की जैविक म्हणजे सजीव, न जैविक म्हणजेच जे नद्या आहेत, तलाव आहेत आणि ह्या दोन्ही घटकांचा एकमेकांवरती परस्पर संबंध आहे.
जर ह्या एखाद्या घटकावरती जर विपरीत परिणाम झाला तर दुसरा घटक त्याच्यामुळे आपोआपच हे होतं. आणि त्याच्यामुळे हा समतोल ढळत चाललेला आहे. त्यामुळे पर्यावरणातले बदल हे नैसर्गिक जरी असले तरी मानव निर्मित पण बरेचसे आहेत. अगदी आणि मानव निर्मित कारणांमुळे हे बदल खूप झपाट्यानं होत वेगानं चाललेले होत आहेत आणि ती एक मोठी भीती मानव निर्मित म्हणजे मानव पण त्या खरं साखळीतलाच एक भाग आहे. पण आपण त्या साखळीतले नसून आता आपण आपल्यासाठीच काही काही चांगलं करायला हवंय ह्या हेतूने साखळीच मोडायचा प्रयत्न करतोय. तर मानवी कारण याला किती जास्त कारणीभूत आहेत असं वाटतं आपल्याला? बरीच आता कारणं जी दिसत आहेत समोर ती मानवी कारणं आहेत आणि याच्याबद्दल शास्त्रज्ञांचंही एकमत झालेलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर हवामान बदल किंवा क्लायमेट चेंज किंवा ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. बरोबर. आणि मी उदाहरण दिलं की कार्बनचं प्रमाण कधीही 400 पार्ट्स पर मिलियन इतकं पृथ्वीच्या इतिहासात गेलं नव्हतं. तापमान वाढत चाललेलं आहे. पूर्वी पृथ्वीच्या इतिहासात तापमान वाढलेलं होतं, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात पृथ्वीचं तापमान हे वाढलेलं नव्हतं. कार्बनचं प्रमाण इतक्या प्रमाणात वाढण्याचं एकमेव कारण आहे की आपण जे फॉसिल फ्युएल जाळतोय, ज्याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल, कोळसा आहे, जे आत्तापर्यंत म्हणजे 150 वर्षापर्यंत ते पृथ्वीच्या आत होतं आणि ते आपण बाहेर काढतो आणि ते जाळतोय. कोळसा लागतो कारण वीज हवी आहे. पेट्रोल, डिझेल हवाय कारण आपल्याला वाहनं चालवायची आहेत. कोळसा औद्योगिक कारणासाठी सुद्धा हवा आहे. आणि ज्याप्रमाणे मानवाची भूक वाढत चालली आहे, ज्याला आपण विकास म्हणतो, त्यामुळे जास्तीत जास्त कोळसा, जास्तीत जास्त डिझेल, जास्तीत जास्त पेट्रोल आपण वापरतोय आणि त्याचा परिणाम आपल्याला आता दिसतोय. कार्बनचं प्रमाण वाढतंय. कार्बनचं प्रमाण वाढल्यामुळे तापमान वाढलेलं आहे आणि पृथ्वीचं तापमान सरासरी 1 डिग्री इतकं वाढलेलं आपल्याला आता दिसतंय. याचे शास्त्रीय पुरावे आपल्या समोर आहेत. त्याच्यामुळं दिसतंय काय की खूप वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसत आहेत. गेली 10 वर्ष ही पृथ्वीच्या इतिहासातली सर्वात जास्त तापलेली 10 वर्ष होती. इतकं तापमान कधीही वाढलेलं नव्हतं. दुष्काळ, यावर्षीचा दुष्काळ किंवा दुष्काळांचं प्रमाण, त्याची तीव्रता आणि ज्या फ्रिक्वेन्सीने वारंवार जी दुष्काळ येत चाललेले आहे. का पडतोय? कारण पाऊस पडत नाहीये, पाणी नाहीये. अगदी बरोबर. त्याचबरोबर पूर येणं हे फक्त दुष्काळच नाहीये. गारपीट होणं. गारपीट, मद्रासचा पूर पहा, त्यानंतर पाकिस्तानमध्ये आलेला पूर, आता युरोपमध्ये आलेला पूर आणि अकाली बऱ्याच गोष्टी घडायला लागलेल्या. अगदी म्हणजे याच्यामध्ये एक दिसतंय की पूर्वी जी एक पॅटर्न होता तो पूर्णपणे चेंज होत चाललेला आहे. तीव्रता खूप वाढलेली आहे. भरमसाठ पाऊस कमी वेळात पडणं आणि नंतर खूप मोठा गॅप आणि परत भरमसाठ पाऊस. म्हणजे त्यामुळे पाऊस ज्यावेळी खूप पडतो त्यावेळी पूर येणं आणि मधला जो गॅप आहे त्यामध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होणं, हे जे घडतंय हे मानव निर्मित. तुम्ही सांगताय मानव निर्मित, पण खूप कारण याला कारणीभूत आहेत. मग आपण मानवाने, सामान्य माणसाने दैनंदिन आपल्या आयुष्यामध्ये काय करायला हवंय, काय कमी करायला हवंय का काय वाढवायला हवंय, ज्यामुळे आपण हा पुन्हा एकदा समतोल राखण्याचा प्रयत्न करू शकू? मला वाटतं की प्रत्येक घटनेनं आपल्याला अधिकार दिलाय की प्रत्येकाला शुद्ध हवा, शुद्ध पाणी हे मिळालं पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येकाची ही ड्युटी आहे की शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध वातावरण ठेवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. अगदी साध्या साध्या गोष्टी ज्या आपण करू शकतो त्यामध्ये विजेचा अपव्यय टाळणं, म्हणजे कोळसा कमी वापरणं. बरोबर. कारण जेवढी तुम्ही वीज वापराल तेवढा तुम्ही कोळसा वापरताय आणि कार्बन तुम्ही हवेमध्ये सोडताय. बऱ्याच ठिकाणी एसी वापरला जातो पण त्याचं टेम्परेचर 18-20 इतकं ठेवलं जातं. ते जर आपण 24-25 एवढं ठेवलं तर वीज कमी वापरली जाते. आणि प्लास्टिकच्या मायक्रॉन बॅग्स, अगदी प्लास्टिक हा एक, मला वाटतं त्याच्यावरती पूर्ण बंदी ही आलीच पाहिजे. बंदी असून सुद्धा आपल्याकडे प्लास्टिक कायदा पातळ वापरल्या जातात. तर इथे शासकीय पातळीवरती, प्रशासकीय पातळीवरती जास्त आपल्याला भर देऊन ते पूर्णपणे थांबवलं पाहिजे. त्यामुळे ऊर्जा कमी वापरणं, पाणी
हा एक पर्यावरणाचा खूप मोठा भाग आहे आणि आपल्याला पाण्याची बचत केली पाहिजे, अगदी पुनर्वापर झाला अगदी पाहिजे. रियूज, रिसायकल आणि रेड्यूस हे जे आपण 3 घटक म्हणतो हे प्रत्येकानं आपल्या जीवनात वापरलेच पाहिजेत. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की पाणी म्हणजे फक्त पिण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन जीवनासाठीच आपण वापरतो, पण बऱ्याच गोष्टी, प्रत्येक वस्तू बनवण्यासाठी पाणी लागतं. ते अन्न असो, कपडा असो, तुमची कार असो. त्यामुळे कमीत कमी वस्तूंचा वापर हा तुम्ही वैयक्तिक स्तरावर सांगितला, पण आता सामाजिक स्तरावर आणि शासकीय स्तरावर, प्रशासकीय स्तरावर सुद्धा काय उपाययोजना केल्या पाहिजेत, अगदी थोडक्यात सांगा. शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरती शासनानं आणि प्रशासनानं लोकसहभाग वाढवला पाहिजे. बरेच निर्णय हे लोकांना कॉन्फिडन्समध्ये न घेता घेतले जातात, हे झालं पाहिजे. त्याचबरोबर ही सामाजिक बांधिलकी आहे. फक्त शासनाचंच किंवा प्रशासनाचंच काम आहे हे न मानता सर्वांनी एकत्र येऊन, थोडक्यात शासन कायदे करतच आहे, अगदी जागतिक पातळीवर सुद्धा आता तशा ट्रीटी होत आहेत, पण प्रत्येकाने सुद्धा आपली जबाबदारी सांभाळली आणि आपण त्या साखळीतले एक आहोत हे समजून जर आपण विचार करून तसा पर्यावरणाचा उपयोग केला तर मात्र आपण पर्यावरण वाचवू शकतो. खरं तर हा खूप मोठा विषय आहे, पण थोडक्यात आपल्याला आटपायला लागतंय. पण पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तुम्ही काय करायला पाहिजे याची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आजचं युग हे मार्केटिंगचं आहे. याच्याच जोरावर भारतीय जनता पार्टी केंद्र आणि राज्यात सत्तेवर आली. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी या पराजयाचं आत्मपरीक्षण करावं आणि निराश न होता पुन्हा जोमानं कामाला लागावं, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आज दिला. सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात आणि केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत नसला तरी तो सदैव सामान्य माणसाच्या हितासाठी काम करेल. खोटी आश्वासनं आणि स्वप्न दाखवून भाजपा सत्तेत आला, त्यांचा तो खोटेपणा जनतेसमोर नेणं हे आपलं काम आहे, असंही ते म्हणाले. यानिमित्त प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तयार करण्यात आलेल्या कार्यकर्ता माहिती संकलन अभियानाचंही उद्घाटन करण्यात आलं. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे एक खासगी बसनं 2 गाड्यांना दिलेल्या धडकेत 17 जणांचा मृत्यू झालाय, तर 47 जण जखमी झालेत. जखमींपैकी 4 प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये 8 महिला, 6 पुरुष आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना पनवेल आणि नवी मुंबईतल्या 5 विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींवरच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या पार्थिवावर आज मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी नाट्य चित्रपट क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. समांतर रंगभूमी, नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अजोड अभिनयाचा ठसा सुलभा देशपांडे यांनी उमटवला. मराठी रंगभूमीबरोबरच हिंदी रंगभूमीही त्यांनी गाजवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलभा देशपांडे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. सुलभा देशपांडे या चतुरस्र अभिनेत्री होत्या. त्यांच्या नेतृत्वाखालील मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपट जगतानं प्रगती केली, असं त्यांनी ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. सुलभा देशपांडे यांच्या निधनामुळे नाट्य आणि मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतलं अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपलं, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज पुरुष गटात अँडी मरेवर 3-6, 6-1, 6-2, 6-4 अशी मात करत नोवाक जोकोविचनं अजिंक्यपद पटकावलंय आणि कारकिर्दीतला आपला ग्रँड स्लॅम पूर्ण केलाय. आतापर्यंत 4 वेळा अंतिम फेरीत धडक मारूनही विजेतेपदापासून वंचित राहिलेल्या जोकोविचनं आज अखेर चषकावर आपलं नाव कोरलं. सुरुवातीचा सेट गमावल्यानंतर अत्यंत आक्रमक खेळ करत त्यानं पुढचे सलग 3 सेट जिंकून जेतेपदाला गवसणी घातली. आणि आता हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 3 दिवसात केरळात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल झाली आहे. हिंगोली शहर आणि जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं अनेक झाडं उन्मळून पडलेत. घराची छपरं उडाली. विद्युत खांब कोसळल्यानं विद्युत पुरवठाही खंडित झाला. शहरातल्या BSNLचा टॉवर कोलमडून पडला. नागपूर शहर आणि परिसरात गडगडाटासह पाऊस बरसला, तर औरंगाबाद आणि परभणीत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. येत्या 36 तासात दक्षिण कोकण, मराठवाडा आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 28. नागपूर 42 आणि 28. पुणे 34 आणि 20. औरंगाबाद 41 आणि 26. नाशिक 36 आणि 25. कोल्हापूर 28 आणि 21. रत्नागिरी 30 आणि 23. सोलापूर 32 आणि 21.
आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही आणि किमान 26. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षण, आरोग्य, पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि सहकार्य करण्याबाबत भारत आणि कतार यांच्यात 7 महत्त्वपूर्ण करार. कतारमधल्या उद्योग धुरीणांना भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राज्यात एकही गरजू रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्री. माध्यमिक शालांत अर्थात 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या. वन्यजीव संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा पुनरुच्चार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 17 जणांचा बळी, 47 जण जखमी. हरहुन्नरी अभिनेत्री सुलभा देशपांडे अनंतात विलीन. आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत जोकोविचचं पारडं जड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.